नक्कीच आपण बघणार आहोत बबलू पाटील दादा, ज्यांचं आम्हाला खूप सहकार्य आहे. बबलू पाटील, क्लीन साऊंड स्टुडिओ, प्रकाश पडवले सर, मनोहर बाजारात तुला मी पाहिलं. आणि खरोखर पालघर मधील टॉप ऍक्टर दर्शना झुलवा सुद्धा आपल्या समोर आता येत आहे. श्रुती भोळे, चावला, त्यानंतर मुस्तक अलीबाबा आणि नितेश गुंडे, काजल रावत्या, हर्ष बेलकर. त्यानंतर आपण आर्यन ग्रुप शिवाजीगे सुद्धा इथे उपस्थित आहेत. तर अरविंद बेंडगा, पालघर मधील टॉप युट्यूब ब्लॉगर. तर चला मंचावरती या संपूर्ण युट्यूब फॅमिली, खरोखरच आपण ज्यांना युट्यूबच्या माध्यमातून बघत होतो प्रत्यक्षात आता आपण त्याला आपल्या समोर बघत आहोत. आणि खरोखरच आपण बघता किरण वार्ता, त्याच्यानंतर सरस्वती सातवी, त्याच्यानंतर गोरे म्युझिक डायरेक्टर, त्याच्यानंतर राजेश मासमारे, रवी सातपुते सर, साक्षी डोंगरे आणि त्याच्यानंतर हर्षल चिपाट. समस्त युट्यूब फॅमिली एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. आणि मी नक्कीच आपल्या मधील एका व्यक्तीला इथे आमंत्रित करेन, प्रत्येकाची ओळख आपण द्यायची आहे. त्याच्यानंतर विनंती करेन बबलू पाटील होता यांना, कारण की रवी सातपुते सर नक्कीच नेहमी लीड करत असताना रवी सातपुते सर आणि युट्यूब फॅमिली, आपण ज्यांना युट्यूब वरती बघत होतो प्रत्यक्षात आपण त्यांना आता लाईव्ह बघत आहोत आपल्या डोळ्यांसमोर. तर पुढचे समालोचन किंवा मार्गदर्शन करतील रवी सातपुते सर. जोहार, सगळ्यांना मानाचा जोहार. या ठिकाणी पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट वेलफेअर असोसिएशन तर्फे हा आयोजित भव्य महामेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी अगदी ज्यांची आतुरतेने वाट बघत आहात असे आपल्या पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध युट्यूब स्टार या ठिकाणी मौजूद आहेत. अगदी स्टेजवर जागा नाही एवढे युट्यूब स्टार या ठिकाणी, नौखे कलाकार, सगळे आदिवासी कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या आदिवासी कलाकारांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तुमच्यासाठी. अगदी बघितलं तर अगदी तुमच्या आग्रहाखातीर, या सगळ्या आयोजकांच्या आग्रहाखातीर आज सगळ्या अगदी बघितलं डहाणू, खानवेल आणि पूर्ण विक्रमगड तालुका असेल, सगळे तिकडचे तलासी तालुका असेल, अगदी तिकडनं सगळे युट्यूबर जे कलाकार आहेत ते अगदी तुमच्या आग्रहाखातीर या ठिकाणी आलेले आहेत. तर एकदा, आणि आज आम्ही जेवढे सगळेजण आहेत हे अगदी तुमच्या मुळेच आहेत. तुम्ही आमचे रसिक मायबाप आहात आणि एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. कृपया एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तर या ठिकाणी बघितलं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, या पालघर तालुक्यातील सगळे आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनचे सर्व मेंबर्स असतील. आणि मी या ठिकाणी आमचे दिनेश भोई सर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे प्लीज. आणि पूर्ण टीम सगळ्यांनी यायचं आहे. या ठिकाणी बघितलं तर या पालघरमध्ये या संगीताची ज्यांनी ओढ निर्माण करून दिली, ज्यांनी खरी सुरुवात करून दिली, या पालघर जिल्ह्यातील आपल्या सुप्रसिद्ध संगीतकार या ठिकाणी बबलू पाटील सर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर पुढे यायचं आहे. आज बबलू सरांमुळे आज आम्ही दिसतोय, माझ्या सकट भूते कलाकार त्यांच्यामुळेच आज पुढे आहेत की ज्यांनी या पालघरला खरोखरच रंग लावून टाकले असे या आपल्या पालघर जिल्ह्याचे प्रसिद्ध संगीतकार बबलू पाटील सर. तर त्यांचं या ठिकाणी परिचय झालेला आहे. त्याचबरोबर अगदी बघितलं लहान असेल अगदी मोठा असेल, पालघरमध्ये खरोखरच ज्यांनी युट्यूबला खरी सुरुवात केली आपल्या कॉमेडीच्या व्हिडिओच्या स्वरूपातून असे सगळ्यांचे आवडते, सगळ्यांचे लाडके असे युट्यूब कलाकार मी त्यांना पुढे आमंत्रित करतो. नितेश गुंडे यांना प्लीज कम ऑन द स्टेज प्लीज. अगदी सगळ्यांच्या ज्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्थान निर्माण केलं असे सगळ्यांचे आवडते कलाकार म्हणजेच नितेश गुंडे. त्याचबरोबर बघितलं या ठिकाणी आपल्या डबिंग किंवा आपल्या मिमिक्रीच्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, अगदी पोट धरून हसायला लावलं असे आपल्या पालघरचे कॉमेडियन असे कलाकार रुपेश कडव या ठिकाणी. मी त्यांना सुद्धा विनंती करतो त्यांना अलीबाबा या नावाने ओळखतात. अलीबाबा म्हणून त्यांचं अगदी प्रसिद्ध युट्यूब चॅनल आहे. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर आमचे
ज्येष्ठ म्हणून तुम्हाला हरकत नाही, दिनेश भोई या ठिकाणी आहेत. मी दिनेश भोई अगदी निमित्त आर्टिस्ट आहेत, त्यांचाही आवाज तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. अगदी बघितलं तर अजय देवगण असेल, दादा कोंडके असतील, अगदी सगळे कलाकारांचा आवाज काढणारे दोन्ही कलाकार. त्याचबरोबर या ठिकाणी मौजूद आहेत राजेश मासमारे. मी याला विनंती करून बघितलं तर लांब लांब केस, अगदी बघितलं पालघर जिल्ह्यामध्ये टॉप 1चा सॉंग आहे वीस मिनिट. त्या गाण्याची हिरोईन सुद्धा प्रीती भोये हिने सुद्धा पुरायचं आहे. आणि खरोखरच या ठिकाणी त्यांनी त्याचबरोबर या गाण्याचे प्रोड्युसर, गीतकार, गायक रोशन राऊत या ठिकाणी आहेत. अगदी बघितला थोडासा रोशनला उडावूच मागे ठेवले. अगदी कमी वेळामध्ये ज्याने अगदी लहान असेल अगदी मोठा असेल, ज्यांच्या हृदयामध्ये सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं की ज्याच्या तालावर सगळ्यांचे पाय थरकायला लागतात, अगदी नाचायला लागतात, अक्षय सगळ्यांचे आवडते, आपल्या पालघरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्थान निर्माण केलं असं सगळ्यांचे लाडके गायक रोशन राऊते. आज बघितलं तर सगळ्यांच्या तोंडात ज्यांची गाणी असतील त्याचे सुप्रसिद्ध गायक रोशन राऊते. आणि त्यांच्याच अगदी जोडीला आमच्या सगळ्यांच्या ताई म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या लाडक्या काजल राऊत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचाही गोड आवाज बघितला, लांब लांब केसरी यांचा जावर आहे, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी दिवाकरी सुखी तुगरा आणि मनोहरला कॉल करत जा या गाण्यातून खेळ मिळालेली सरस्वती साथी या ठिकाणी उपस्थित आहे. सरस्वती साथीने पुढायचं आहे आणि प्रेक्षकांना धन्यवाद द्यायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी दर्शना झिरवा सध्या या ठिकाणी आहे. दर्शना झिरवा तिला सुद्धा विनंती करतो की तिला सुद्धा पुढे यायचं आहे. दर्शना झिरवा एकदा जोरदार आहे दर्शना झिरवासाठी बघायचा. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर साक्षी डोंगरे अगदी अल्पावधीतच तिने सुप्रसिद्ध अशा पालघरमध्ये आपलं नाव रुमटवलं अशी साक्षी डोंगरे या ठिकाणी मौजूद आहे, उपस्थित आहे. तर तिचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद द्यायचा आहे. या ठिकाणी आपल्या पालघरचे अजून एक गायक प्रकाश पडवळे या ठिकाणी आहेत. तर प्रकाश पडवळे आपल्या पालघरचे सुद्धा एक प्रसिद्ध गायक आहेत. अनेक अशी गाणी त्यांनी गायलेली आहेत, बबलू सरांचे असतील अजून असतील, आणि ते सुद्धा एक प्रसिद्ध गीतकार आणि गायक आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं भरपूर असे कलाकार आहेत. सूरज कवले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी सूरज कवले पुण्याचे आहे, ब्लॉगर आहेत आणि आर्टिस्ट सुद्धा, गीतकार आणि गायक सुद्धा आहेत. सूरज कवले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं मला दिसत नाही कोण याचे कोण आहे, त्याच्यामुळे थोडं सगळ्यांची यतीन वाडा, यतीन वाडा पुढायचं प्लीज. एक आपल्या पालघरमध्ये लिरिकिस्ट म्हणून किंवा एक लेखक म्हणून किंवा रायटर म्हणून त्यांची ओळख आहे यतीन वाडा. नक्की सुरेख असं त्यांचं लिखाण असतं आणि त्यांची बहुतेक गाणी बघता आपण त्यांचीच गाणी असतात. तर नक्कीच त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. महेश सुंबरसाडा, महेश सुंबरसाडा प्लीज पुढायचं आहे. अगदी बघितलं तर आपल्या डान्सने, आपल्या नृत्याने ज्यांनी आपल्याला खरोखरच वेळ लावला असे सुप्रसिद्ध ऍक्टर, डान्सर असे महेश सुंबरसाडा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर बघितला अरे दादा हो हळूहळू नाचा पण माझ्या आयटमला हात नको लावता. गाणं सगळ्यांनी बघितलं असेल ना. या गाण्याचे कलाकार किरण वाठा या ठिकाणी उपस्थित. किरण वाठा प्लीज, किरण वाठा. त्याचबरोबर बघितलं तर आपल्या आदिवासी समाजाची संस्कृती दाखवून देण्याचं काम आपल्या पालघरमधील एक सुप्रसिद्ध एक ब्लॉगर म्हणून ज्याची ओळख आहे अरविंद बेंडका या ठिकाणी उपस्थित. अरविंद बेंडका प्लीज, अरविंद बेंडका एकदा जोरदार टाळ्या वाजवा अरविंद बेंडकासाठी. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या ठिकाणी बघितलं तर खानवेलवरून खास आहेत परशादूत आणि नवीन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे की खानवेलवरून अगदी आपल्या या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावलेली आहे. सुद्धा कलाकार खानवेलवरून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघितलं तर आपल्या पालघरचे व्हिडिओग्राफी त्याचबरोबर कलाकार सुद्धा आहेत असं म्हणायला हरकत नाही. आपल्या आरबी राऊत या ठिकाणी आरबी राऊत प्लीज पुण्याचे आपले पालघरलाच राहतात. आणि या ठिकाणी अजून सुद्धा भरपूर महेश बेलकर अजून आपले कॉमेडियन आहेत. तर महेश बेलकरनी सुद्धा यायचं आहे, मी नितेश पाटील सोबत असतो. आणि मग तुम्ही जे लांब लांब केस ते गाणं ऐकलं बघितलं सगळ्यांनी, हे गाणे ज्यांनी लिहिलंय विशाल काटेला, प्लीज विशाल काटेने पुढायचं आहे. विशाल काटा अनेक अशी गरज आहे, लाई बाई साबण हाताला फेस, अशी अनेक सारी गाणी त्यांनी लिहिली आहेत. अनेक सुप्रसिद्ध अशी गाणी त्यांनी लिहिली आहेत. आणि येस आशिष गणेशकर प्लीज पुढायचं. हे आपले बरेचसे गाणी जी व्हिडिओ शूट केले जातात, एडिट केले जातात त्यांचे हे आणि सगळे कलाकार हे. आणि शिवा दिघे येस तळ्यात पाणी डोला या गाण्याचे गीतकार जेव्हावरून खास या ठिकाणी आलेले आहेत.
येस, आणि अलीबाबा ग्रुप प्लीज पुढे यायचं जरा. अलीबाबा ग्रुप पूर्ण टीम त्यांची, कारण बरेच आहेत या ठिकाणी. या पुढे या अलीबाबा आणि त्यांचं पूर्ण टीम. अलीबाबा सुद्धा पुढे यायचं. जी तुम्ही कॉमेडीचा व्हिडिओ बघताय त्याच्यामध्ये हे सगळे कलाकार बघितले असतील तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. विजय भोरे या ठिकाणी उपस्थित खेळाडूवरून पाहुण्यांचा एक कॉलवरून त्यांनी हजेरी लावली असती. एवढ्या लांबून प्रवास करून एकटा या ठिकाणी आले तर त्याचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि नितेश ग्रुप, येस नितेश ग्रुप, नितेशचा पूर्ण ग्रुप या ठिकाणी. आर्यन ग्रुप, येस आर्यन आदिवासी ग्रुप या ठिकाणी उपस्थित आहे. या पुढे या नितेश या महेश पुढे या. तर एकदा यांच्यासाठी सुद्धा जोरदार आवाज घेतला तर आम्ही सुद्धा अगदी आनंदाने त्यांचा व्हिडिओ बघतो आणि व्हिडिओ बघून आम्हाला सुद्धा गर्व वाटतो. आणि या ठिकाणी बघितलं त्याचबरोबर या ठिकाणी गोरे म्युझिकचे सदस्य या ठिकाणी मेंबर्स आहेत की त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा पुढे यायचं गोरे म्युझिक. तर यांचे सुद्धा बरेचसे युट्यूबला गाणे आहेत, त्याचे अनेक कलाकार आहेत. आणि विशेष या ठिकाणी मी संदेश भोई यांनी पुढे यायचं आहे. संदेश भोई या थोडेसे पुढे एक मिनिटासाठी पुढे यायचं. संदेश भोई या. आमचे सगळ्यांचे भाऊजी म्हणजे ज्यांच्या गावावर कानावर आवाज ऐकतो काजल राहतो यांना पुढे नेण्याचं काम, त्यांना सपोर्ट करण्याचं काम हे करतात. आणि त्यांच्यामुळे आज आपण काजल मॅडमचा आवाज ऐकतो आणि आमचे सगळ्यांचे भाऊजी म्हणून आहेत. हमेशा त्यांचा सपोर्ट असतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि हर्षल चिंपक या ठिकाणी आहेत, पुढे यायचं आहे. अगदी आपल्या सफळाचे सुपुत्र आहेत, यांची सुद्धा युट्यूबला भरपूर गाणी आहेत तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आता जर माझ्याकडून कोणाचं स्वागत राहिलं असेल तर मला माफ करा. तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत. अजून कोणाचं राहिलं असेल तर खूप खूप स्वागत. याच्यानंतर या ठिकाणी सूरज कोल्हानी पूर्ण टीम आहे. आणि एक स्वागत राहिले ते म्हणजे रवी सातपुते सरांसाठी जोरदार टाळ्या होत्या. या ठिकाणी सूरज कोल्हानी त्याची पूर्ण टीम आहे. प्लीज पुढे या सूरज कोल्हानी पूर्ण टीम. सूरज कोल्हाची सुद्धा शॉर्ट फिल्म येतात अनेक प्रकारच्या आणि शॉर्ट व्हिडिओ असतील किंवा अजून असे अनेक व्हिडिओ सॉंग असतील किंवा कॉमेडी व्हिडिओ असतील तर ही पूर्ण टीम त्याच्यासोबत असते. एकदा या ग्रुपसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. याच्यानंतर मी रजा घेतो कारण भरपूर आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर जो माईक आहे तो पुढे बबलू सरांकडे सपोर्ट करते. प्लीज बबलू सर. सर्वप्रथम पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन यांना माझ्याकडे बोलवलं. आम्हाला प्रत्येक वर्षी ते कॉन्टॅक्ट करतात. प्रत्येकाची नावे सर्व टीम आमच्याकडे येऊन भेटून गेली आम्हाला. परंतु आम्ही इकडे सर्वजण कोण शूटिंगमध्ये होतो कोण कुठे होतो तरी पण आम्ही इथपर्यंत पोहोचतोय प्रत्येक वर्षी. आज ही पूर्ण टीम एवढी बिझी असते की यांना तुम्हाला वेळ नाही आजपर्यंत कुठे कार्यक्रमात. परंतु आपल्या असोसिएशनचे कार्यक्रम असल्यानंतर एक नुसता फोन केला बाबांनी मला. आज सर्व कलाकार इकडे तुमच्या समोर उभे आहेत तर त्यांच्यासाठी एकदा योगदान झालं. आणि तुम्ही आमच्यासाठी थांबले तर तुमच्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण टाळ्या वाजवतो तर तुम्ही आमच्यासाठी थांबले. जिथून माझी सुरुवात झाली तर या गावाचं माझं खूप मोठं नातं आहे. कारण माझे मित्र साऊंडवाला सचिन दादासाठी जोरात टाळ्या वाजवा. तर ज्या टायमाला आम्ही स्ट्रगल करत होतो सचिन दादा स्टेजवर आहे. या माणसाने खूप मेहनत केलेली आहे आणि आज एवढा मोठा साऊंड उभारला या माणसाने. आणि मला बरेच वेळेला यांनी संधी दिली स्टेजला वाजवायला. तर सचिन दादा सर्वप्रथम तू या गावामध्ये राहतोस. मी यांना सांगितलं नाही खूप सचिन माझा मित्र करून असं. तर खूप मोठा साऊंड बनवला. खूप मेहनतीने पुढे आलेला पोरगा आहे. आणि अजून पण या गावामध्ये माझे 2-3 मित्र आहेत. जितू मेरे आणि संजय उडदादा. तर कुठे असतील तर माझ्याकडून नमस्कार तुम्हाला. कारण तुमच्या गावामध्ये भरपूर दिवस तुमच्या जोडीला काढलेले आहेत आणि ते दिवस मी विसरणार नाही. तर पुन्हा एकदा मी सर्वांना मानाचा जोडा सर्व कलाकारांकडून. आणि हे आज सर्व कलाकार आहेत तुमच्यामुळे आहेत. आम्ही तुमच्या आशीर्वादाने आहोत. असाच आम्हाला सपोर्ट करा, सहकार्य करा. सर्व कलाकार आपल्या आदिवासी समाजाचेच आहेत. इतर सर्व कलाकार आपल्या पालघरमध्ये सुद्धा आहेत. तर त्यांना पण तुम्ही खूप सपोर्ट करा.
आणि पुढचा माईक दादांकडे देतो. सॉरी दिलीप सरांकडे देतो. की पोरी दिस होबे लांब लांब केसते नाच होबे होती की पोरी दिस होबे लांब लांब केसते नाच होबे यो यो पोऱ्या मिला बघा बनेल मग मग येन मला डोला मारितो. यो यो पोऱ्या मिला बघा बनेल मग मग येन मला डोला मारितो. होती पोरी मेली भाऊ खादी लग्नात ते मला भाऊ नाही देत. मोठं डोलं काढून मला पाहून पाहून भारूच मर मला शिवा दे. मनात तूच पुरा फक्त बसलास रे. तेव्हापासून माझ्या मनात तूच पुरा फक्त बसलास रे. बाईका कांडत ना पोरी फुल कुखलावर कांडत ना जात चल. बाईका कांडत ना पोरी फुल कुखलावर कांडत ना जात चल. बाईका कांडत ना पोरी फुल कुखलावर कांडत ना जात चल. बाईका कांडत ना पोरी फुल कुखलावर कांडत ना जात चल. हॅलो 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 हॅलो. बाईका कांडत ना पोटाऱ्या रांडत बाईका बाबा माझ्या मनात बसेल पोऱ्या कानात हसेल पोऱ्या योच पाहिजे पोऱ्या योच पाहिजे. आया बाबा मला मनात बसेल पोरी तीच पाहिजे पोरी तीच पाहिजे. बाईका कांडत ना भाताऱ्या रांगत उखलावर कांडत ना जात्यावर बेलत. उखलावर कांडत ना जात्यावर बेलत. बाईका कांडत ना पोरी फुल उखलावर कांडत ना जात्या चलत. बाईका कांडत ना पोरी फुल उखलावर कांडत ना जात्या चलत. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी. नमस्कार 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 नमस्कार. ए 3 वेळा नमस्कार काय कराय. एकूच नमस्कारला पेमेंट होता. अरे ते काय झाला हा. 3 वेळा काय नमस्कार. हा जरा मी आलो लेट हा तर ना लेट काय झालो ते पण सांगा. हा ते सांग ना. ऐका मी आज डोंगरात जातील होतो खोडाया बटाऱ्यावर. उसाट गँग होती धर्मा गँग होता ना मी सगळे जण होतो सदू पण होता. हा तर गेलो बटारे खोडीत खोडीत अरे निघाला बटाऱ्या असं मी सांगला तू भिशील. निघाला बटाऱ्या. माझा नेम खतरनाक ना. चुक तू काय चुकच नाही. बटाऱ्या जिताच मारला आणला अरे आडेला टांगून आणला आम्ही. ऐकतोस ना आणला ना काय ते माणूस आणला ना टोपात शिजत ठेवला. अरे चटणी मीठ लावून मस्त मसाला लावून समजलं बटाऱ्याला ना. बटाऱ्या शिजत ठेवला टोपावर. यो टोप म्हणजे टोपात भाजी शिज
उकल येई असा वट 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 जसा उकल येई तसा त्याचा तो वास हा मस्त तो नाकात जाई. तुझे हा नाही इकडे जसा वास येई आम्हाला तसे आमचे जीभ तोंडाची पाणी टपटपा गेलं. वास टोपाचे येतो, वास येतो लाल गली येतो वास येतो लाल गलते वास येतो लाल गलते टोपात शिज आम्ही साईडला लाल गलवू बसून. हा मग आम्ही सांगला ए धर्मा उठ पटकन चाखून पाहे कसा झाला मटन. पटकन तोंडाला पाणी आला. योग गेला टोप चाखायसाठी टाट उघडला. टोप उघडी काय वेळे टाट उघडला. टाट उघडला तर तो बटाऱ्या टुन 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 उसत गेला. गेला पल्ला पल्ला बटाऱ्या पल्ला. तर मी पण काही निस्ताच लेट झालेलं नाही मिलं. तर तू क्या लेट झालास. मी खतरनाक लेट झाला. केर म्हणजे माझी बायको म्हणजे तुझी वहिनीस तुला माहिती आहे. हा ते मला माहित आहे. तर त्याला डोहायला लागलाय. हा चांगली गोष्ट चिचांचं आहे पण तुला काय लेट झाला सांग. तिला डोहायला आता लागलं. मी नवरा साव त्याचा ते लेट नाही का तर त्या बात आहे पुढची हो. बात आहे. हा तर मी त्याला चिचांचं डोहायला लागलं त्या असं. संग मला सांग चिचा आणून द्या. हा पटकन गेलो आमच्या बाजूला चिचांचं झाड आहे. पटकन गेलो चिचावर चढलो. दनादन फटाफट फटाफट 4 टोपली चिचा म्यान खुडल्या झाडावर. एखाद टोपला माना दे. हा ते भेटतील ना थांब ना बात आहे. फटाफट 4 टोपली म्यान चिचा खुडल्या चिचावर. हा नच्या पायता होतो मला उतरवच नाही. पटकन घरा गेलो लिसन घेऊन आलो ना फटाफट उतरलो. त्या नक्कीच काय हा ना मंगा इथं आलो तेव्हा लेट झाला. बरोबर आहे म्हणजे तसा जरा थापा मारल्यास पण कमीच मारल्यास बरं आहे तरी. हा त्याच तर आता मी पण काय सांग काय धंदा काय हुकलाय धंदा सांगाय गेला तर खतरनाक धंदा उचलेला आहे. काय बरं आता तुझ्यासारखा उसाट नाही ना मी. नी माणसा सांगत उसाट गँग पण उसाट आहे ना. मला माहिती ना तू उसाट खतरनाक धंदा. ऐक ना तू जास्त घे ना मैं है ना. अरे अमर होयाची मशीन बनवली हे. अमर होयाची म्हणजे काय असं त्या अमर असा. अमर म्हणजे कसा आता माणसाचं जीवन माणसाचं आयुष्य कसा आहे पाण्यावरची बुडबुडी केव्हा फटकन फुटल सांगता नाही येईल. आता समजा तुझी सासूस मेली. अरे माझीच सासूस मारित. अरे ऐक ना समजा मी सांगला आता माणसाचं आयुष्य कसं समजायचं आहे पाण्यावरची बुडबुडी केव्हा फटकन फुटल सांगता नाही येईल. तर समजा तुझी बायकच मेली. हाव अरे पण माझीच बायकोस तुझी मार ना. अरे बाबा तसा नाही मी सांग मी तुला समजाय सांगा माणसाचं आयुष्य कसं पाण्यावरती समजला. माणसाचं आयुष्य पाण्याची बुडबुड्यासारखं काय केव्हा फटकन फुटल सांगता येईल. पुढचा घे ना समजला ना. पुढचा घेता एक समजा तू मेलास. हा चल मेलू घे. मेलास तू समजा हा जिता आहेस तू समजा मेलास मेलू तर तुला निया कोण येईल. यम हा यम हे हम असा सांगत येईल तो. आला ना तो क्यावर बसून येईल. तो तोंडग्यावर येतो. तोंडग्यावर बरोबर बोललास तू. लोकर मरायचंच नाही पण सांगतो. अरे माझे जवळ अमर बनवायचं अमर होयाची मशीन आहे तर तू पुढचा बोल ना. तर तो तोंडग्यावर येईल. पण माझे जवळ काय आहे मैं एक अशी गोरी पान म्हस आणेल आहे. तुला पण धक्का असा लागला ना. म्हस आहे. अरे ये पालघर जिल्ह्यातल्या अख्ख्या हिरोईनी फेल त्याच्या समोर म्हशीचे समोर अशी गोरी पान म्हस. काय त्याचा फिगर काय त्याचं कालं डोलं नीलं केस भुरं केस काय हुआ ते एकदम कडक. त्याचे पुढे असा आता समजा यम आला तोंडग्यावर बसून आला तर यमाचा तोंडगा कुठे जाल म्हशीला नागून जाल का नाही. अरे झाल ना. यम तोंडग्याचे हरित म्हशीचे जवळ मी इकडे उभाच जिताच म्हणजे तू जिताच म्हणजे मरायची मशीन ती अशी ती अमर मशीन स्वभाव समजला असा. तर मिहान पण काय बारीक धंदा नाही घेतील. हो काय हा बस आपला सस्ता काम नाही असं मोठाच असं. हा तसे तुझ्या थापा बोल
तर आजपर्यंत मी खतरनाक धंदा केलेले आहेत. तर आता सगळ्यात बेस्ट मी धंदा हुकलाय रंग मारायचा. मी बाथरूमाला रंग मारताव, मी मारताव रंग रेल्वे मशी आपले रेल्वे या त्या सगळ्यांना मी रंग मारताव. तर ऐक थांब मी तुला सांग, तू चालत होतास तर ते वहेवरलं डब्बं रंगवायची सवय नाही तुला, सूद नाही होती ना. आता लोकांचा काय काय रंगवितोस? ते सस्तानी डायरेक्ट विमानतळावर आपले रंगवताव. मोठा काम मोठा असं लो बजेट कामानी करेल. तर माझ्याकडे धंदा आहे असा, मी आता एक बरस आणलाय. बरस असा बरस हा 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 ना, असा नाही ना. हा ना, असं विमानतळावर डबा घेऊन बसताव मी. असा विमानतळावर असा रंगवितोस? असा रंगवितोस? डब्यात रंग आहे ना तिकडे काय? मी विसरलो जरा ते. डब्यात रंग आहे ना. बरोबर हे डब्यात आहे तो आहे. हे डब्यात रंग आहे, या हातात बरस आहे. असा इवान आला हा इवाना रंगवायचा म्यान घेतला. हो हा 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 रंगव. बरस इथे डबा, जठरतली का कोणची? हातात बरस इथे डबा. इवान आला, इवान आला 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 इवान जवळ लगे आला. अरे इवान उडला. जरा या इकडे उडला पाहिजे. हा, त्या- उडला, इवान उडला. उडला. हा. जराक वरती गेला का किती मोठा दिसेल. जरा वरत गेला का? हा. ओढा त्याची अजून वरती गेला का? ओढा आपल्या ओढा हानपट्टा. यो इकडे लगे कलर उडला. अरे, म्हणजे वरची मारलास ना पट्टा. हा, त्या असं आहे. अजून बऱ्याच थापा आपला बराच म्हणजे काय काय बोलायचं ऐक, होता. ऐक, थांब. तुला मी तोंडावरशी जरा झोटूच दिसा तू, हा, पण त्या- ओढ्यावर थापा नाही मारी ना मी ना. तू हुबेहूब थापा मारितोस काय? म्हणजे माना म्हणजे मी- समज तू माना झोट. म्हणजे मी ना, झोटाव. मी बिनकल्या माणूस चल समज म्हणजे म्हणा. मी झोटाव. पण ही एवढी माणसा त्यांना पण थापा मारिस तर काय त्यांना समज नाही काय? तर कुठायचं आहे म्हणा तुला. हा तर चल साईडला. हा तर चल ना. हा तर चल ना. चल. चल चल इथे घाबरत नाही नाही, बॉडी. मी काय घाबरतो काय? चल जात आभार मान थोड्या वेळात मग मी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही कलाकारांसाठी. खूपच छान, अगदी मंत्रमुग्ध केलं ज्यांनी आपल्याला. थँक्यू सो मच. अगदी दोन्ही कलाकारांनी आपल्याला पोट धरून हसायला लावलं. अली बाबा आणि नितेश बुंदे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते दोन्ही कलाकारांसाठी. धन्यवाद. थँक्यू सर्वांचे खूप खूप आभार. आमच्या ये अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. अशी पावडर लावून मी जाते बाजारात, अशी पावडर लावून मी जाते बाजारात. ओ तुझ्या ओठाला लिपस्टिक शोभते ग, तुझ्या माथ्यावर बिंदिया चमचमते. अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे, अशी पावडर लावून पुरी कुठे जसे गे. मग कोठे येऊ आपले जुने जागावर टाळ्या होऊन जाऊ द्या. पालघरमध्ये कुठेतरी बंद झालंय आणि आपली संस्कृती मात्र कुठेतरी तलासरी, जव्हार, मोखाडा या विभागामध्ये बघायला मिळते. आणि
तीच संस्कृती इथे टिकली पाहिजे आणि या पालघर केरबेलकरांना एक आपल्या संस्कृतीचा एक इथे नमुना पेश करताना पुरस्कार प्राप्त झालेले बिकल्या काका. आपले जे आदिवासी सांगतात, पण आदिवासीच्या वर्णन अजून कोणाला माहिती नाही असं मी सांगतो. मी सामान्य माणूस जराही शिकलेला नाही आणि दिल्लीत गेलो म्हणजे ही माझी आपली आदिवासीची ही देवता समजलो. काय हे आपल्या मला सांगितलं की तू आदिवासी कशावरशी, मी एवढाच सांगला हिमाय भूमी माती परीक्षा केली तो आदिवासी आणि सुवास आणि वाजती संस्कृती तो मी आदिवासी. धनधान्य पिकवतो, आराधना करतो, 12 कुणबे बसतात, तेथं हवा येते अंगात, असा झुंजतो. म्हणजे ही अंधश्रद्धा नाही आहे, श्रद्धा आहे म्हणून आपले आहे. म्हणून आपले आदिवासी काय की हाताने वाजती आकृती, श्वासाने वाजती संस्कृती. आणि आज मी माझे मनाला भाग्य समजतो. माझी वय ब्रिटिशच्या काळातला मी 89 वर्ष चालली. मला कोण सांगायला 89 वर्ष. चौथी पिढीचं पोरा 10वी झाली हो, अजून ठणठणीत. आता मी अजून तरी सुवासाने वाजतो. सुवास दिला येईल की सुवास मिलन होणं, आकर्षित आवाज निघत असतो. याला काय बनवलं, बांबू हा नर आणि हे मादी, त्याला सुवास घालला काय सुवासाने वाजतं. ते यात मशनरी नाही, हे दुधी, हे बांबू आणि हे माडाचं पात. आता मी वाजवतो सुवासाने. म्हातारा कसा बरं वाजवतो बघा. जे कोणी इथे तारपा नाचणारे असतील त्यांना विनंती आहे, आपण स्टेजवरती या. एक नृत्य होऊन जाऊ दे तारपा, कारण की आमच्या या केलवा रोडला तारपा नाचताच येत नाही. आणि ही संस्कृती आपली टिकली पाहिजे. आणि म्हणूनच बिकल्या काकांना नक्कीच तो अवॉर्ड भेटलाय.
या तारपा नक्कीच आपल्या नन्या मुन्या परिमात्र इथे येत असताना तारपा नाचताना नक्कीच तर जोरदार टाळ्या वाजव्या ह्या आपल्या लहान मुलींसाठी. नक्कीच एक चांगलं नृत्य आपल्याला बघायला मिळेल. काकांचा आवाज आपण बघतो की आताचा जो जमाना चाललाय तो डीजे वरती तारपा ऐकतो नाचतो, परंतु ही आपली संस्कृती आहे, ही टिकली पाहिजे. पिंकी आंबा यांनी सुद्धा झालेच आहे. तर खरोखर जोरदार टाळ्या होत्या पुन्हा एकदा आपल्या नन्नी मुन्नी मुलींसाठी. तर नक्कीच धन्यवाद काका. तर जोरदार टाळ्या वाजवू द्या. आणि काका तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? बरं वाटलं. म्हणजे नक्कीच त्यांचा कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, त्यांना त्यांच्या कलागुणांना ती दाद द्यायची आहे. अब राज्य खुशे तो क्या लगता था कि नहीं लौटेंगे? कला 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 जब तक छोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे.
फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा ये सिर्फ नाम नहीं ब्रांड है ब्रांड। बदलाचं आता वाहतय वार स्वागत त्याच करा समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा हे बदलाचं आता वाहतय वार स्वागत त्याच करा समाजासाठी लढणाऱ्यांची सोबत आता धरा आहो सोबत आता धरा हे बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा बघत राहील दुनिया सारी समाजाचा घडवा अरे येऊन दाखवा आमच्या समोर उभाच भाडू चौकात अरे उभाच भाडू चौकात अर्धमक आहे पहिल्यापासून दिवसाच्या रक्तात धमक आहे पहिल्यापासून दिवसाच्या रक्तात जोरदार टाळ्या जाऊ द्या. म्हणून भारत देशामध्ये तिरंगा झेंडा फडकला पण खोटा इतिहास रचून आपल्या डोक्यात तेर घालतात अरे डोक्यात तेर घालतात अर्धमक आहे पहिल्यापासून दिवसाच्या रक्तात धमक आहे पहिल्यापासून दिवसाच्या रक्तात आदिवासी के ताकत से पूरा ब्रह्मांड डोलता है ये हम नहीं हमारे क्रांतिवीरों का इतिहास बोलता है। सांगा गेली होती आई माझी पाणी भरा चिखलाच्या वाटेला सरकला पाय नितेश पुढे गेली होती आई माझी पाणी भरा चिखलाच्या वाटेला सरकला पाय गेली होती आई माझी पाणी भरा चिखलाच्या वाटेला सरकला पाय चल आबा नवरी नंगाय आयाला घरचा काम होत नाही चल आबा नवरी नंगाय आयाला घरचा काम होत नाही ओढी कशी कोसला झाली रगाय असं अजून बेसबरी दांडगी हाय आया माझा आबा यो ऐकत होणार पोराचं हाल त्याला दिसत होणार आया मला
लगीन करून पाहज म्हणजे पाहज. चल आबा नवरी नांगाय आयाला घरचा काम होत नाही. चल आबा नवरी नांगाय आयाला घरचा काम होत नाही. पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. पोरी तू सपनात येना आपले जुने जाग्यावर भेटना. नंगो तुपशी आलो त्याला पोरी तुया घालवलं आलो मी त्या रात्रीला ना कड मना भेटलीस ना. तुपाचे नदीवर येना त्या उंबराच्या झाडाखाली भेटना. अगं दुपारचे नदीवर येना त्या उंबराच्या झाडाखाली भेटना. ना तुझी मना देत लागली ना तवा मना चट लागली. आलो मी त्या रात्रीला ना क्या ग मना भेटलीस ना. मी तुझा सावरीचा काका न तू माझी सागाची साल. मी तुझा सावरीचा काका आणि तू माझी सागाची साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुनाच माल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुनाच माल. पारुंगावरती सुदेश मुंबाईचो झाडाखाली पोरी दररोज केलायचो. आईचे साधला कानो पडायचो हांडुकली भांडुकली खेळत बसायचो. किती सांगूया जुन्या आठवणी त्याला झालं ग बरंच साल. किती सांगूया जुन्या आठवणी त्याला झालं ग बरंच साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुना जुमाल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल पोरी तूच माझा जुना जुमाल. विंचू वाला विंचू चावला बोलतो. विंचू चावलाय बोटी कल गेली मनगटी. विंचू चावलाय बोटी कल गेली मनगटी.
पोरा लाज नाही तुला धरू नको मनगटी पोरा लाज नाही तुला धरू नको मनगटी तारपेचे तालावर पेरण घातलंय पोरांचा नाचाया ताल जम आईलाय गुरुवेचा विशाल दादा यो आलाय आंबोलीचा रोशन दादा हो आलाय चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागलाय चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागलाय आदिवासी तारपणाचे भारी झाली दिवाणी दुनिया सारी हे तारप्याची धुन बघ वाजे भारी सोनू नाचाया चल ग माझे हरे चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागले चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागले आदिवासी तारपानाचे भारी झाली दिवाणी दुनिया सारी हे तारप्याची धुन बघ वाजे भारी सोनू नाचाया चल ग माझे हरे चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागले चल ग सोनू तारपाना चाय ना पुरापुरी नाचाया लागले की पूरी दिस हो बे कलम लम किस्ती नाच हो बे होती की पूरी दिस हो बे कलम लम किस्ती नाच हो बे यो यो गोऱ्या मिला बग्गा बने मग मग येन मला डोला मारे तो यो यो गोऱ्या मिला बग्गा बने मग मग येन मला डोला मारे तो होती पुरी मेली भाऊ खाते लग्नात ते मला भाऊ नाही देत मोठं डोलं काढून मला पाहून पाहून भारूच मर मला शिवा दे तेव्हापासून माझी मनात तू तुझ पुरा फक्त बसलास रे बाईका कांडत ना बोरी फुलं दुखल्यावर कांडत ना जात चल बाईका कांडत ना बोरी फुलं दुखल्यावर कांडत ना जात चल कांडतना पुरी पुणे दुखल्यावर कांडतना जात चल बाईका कांडतना पुरी पुणे दुखल्यावर कांडतना जात चल हॅलो 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 बाईका कांडतना
ना पोटारा रांगत बायका बाबा माझ्या मनात बसेल पोऱ्या कानात हसेल पोऱ्या यश पाहिजे पोऱ्या यश पाहिजे आया बाबा मला मनात बसेल पोरी पिच पाहिजे पोरी पिच पाहिजे बायका कांडत ना भाताऱ्या रांगत उखलावर कांडत ना जात्यावर बोलत उखलावर कांडत ना जात्यावर बोलत बायका कांडत ना पोरी पुनत उखलावर कांडत ना जात्यात चलत बायका कांडत ना पोरी पुनत उखलावर कांडत ना जात्यात चलत थँक्यू सो मच हवेवरची ताडी अड्डावाली तुझी ताडी कशी कमीत ताडी पिन तुम्ही माझून र घ्याव हे अड्डावाली तुझी ताडी कशी कमीत ताडी पिन तुम्ही माझून र घ्याव अड्डावाली तुझी ताडी कशी कमीत ताडी पिन तुम्ही माझून र घ्याव ताडी है तुझी कडक अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल चकनाला चणे आणि चणाला मिठे नव मिठी तू गोट गर चकना हो बेसना ताडी हो बेसना ताडी हो तू तडकीने चल डगमग 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 नशा चढ माल धीरे 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 ताडी तुझी है मजा अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल हायवेला खटवी काय अशी ताडी नाही मिल नाही नाही मिल खतरा से ज्यादा
मिमिक्रीने सगळ्यांना पोट धरून हसवायचा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दिनेश भोईर सरांसाठी. धन्यवाद रवी सर. प्रथम मी वेलफेअर असोसिएशन पालघर जिल्हा तालुका यांचा मी आभार मानतो. त्यांनी आम्हा सर्वांना एका स्टेजवर आणलं. खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत, कारण त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या आधी. त्यांनी खेळाडूंना इतकं मोठं ग्राउंड दिलं आणि कलाकारांना एवढा मोठा स्टेज दिला. खरंच या सर्वांसाठी तेच पात्र आहेत. त्यांचं हे भव्य दिव्य काम खूपच चांगलं आहे. असंच पुढे राहू द्या. आमच्या शुभेच्छा आहेत. सोबत आहोत, चांगली गोष्ट आहे. धन्यवाद. अरे गप ना दादा. तर आवाज ऐकायचे. काही कलाकार, सिने कलाकार या केळवे गावामध्ये आय तो मुझे बोलने देगा या खुद बोलेगा? प्रथम येतात निळू फुले. काय चालवले, काय काय चालवले. वा 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 वा, अतिशय चांगलं काम या केळवे गावात होऊ राहिलं. आता मी पडलो म्हातारा माणूस, पण तरी सुद्धा वाड्यावरून काठी टेकत इथे आलेलो आहे. पण आल्या आल्या या आयोजकांनी माझ्या हातामध्ये दिला, माईक हातामध्ये दिला. काय सांगायचं. वा वा वा, अतिशय सुंदर कार्यक्रम. मी गंगीला पण सोबत घेऊन आलो हा कार्यक्रम बघायला. वा 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 वा, अतिशय चांगला. वा. त्यानंतर अमरीशपुरी. ओ गुलाटी भाई, ओ बढ़िया है भाई, बहुत अच्छा है ये प्रोग्राम देख के मैं खुश हुआ, हो गया बहुत खुश हुआ. रागाच्या भरात सनी देओल. क्या कर रहे हो? यहाँ इतने सारे लोग आए हैं मेरे दोस्त यहाँ, ये तो बहुत चिल्ला रहा है. मैडम जी आप उधर क्यों बैठी हो, नजदीक आ जाइए. कोई चिल्लाएगा नहीं तो गर्दन उखाड़ दूंगा. कसम केलवा वालों की यही दफना दूंगा. तुम जानते नहीं हो ये 2.5 किलो का दिनेश भोईर का हाथ है. ये जब पड़ता है ना तो आदमी उठता नहीं, उठ जाता है. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. अगले साल भी इसी तारीख पे आना होगा हमें, क्योंकि ये प्रोग्राम बहुत अच्छा रखा है आयोजकों ने. उनके लिए तालियां बजाओ भाऊ. मकरंद अनसपुरे येत आहे. काय सांगायचं राव, याला काय अर्थ आहे. किती वेळा सांगितलं तुम्हाला, खूपच चांगला केळवे गावामध्ये कार्यक्रम होत आहेत. असोसिएशन खूप चांगली मेहनत घेत राव. सगळ्यांनी यायचं बरं. चला मी जातो. रागाच्या भरात नाना बाटेकर. अच्छा है, बहुत अच्छा है. ये 2 लोग चिल्ला रहे हैं, 3 लोग. अबे यहाँ क्या देख रहा है, वीडियो ठीक से निकाल, फोटो ठीक से निकाल और मुझे मेरे व्हाट्सएप पे भेज दे. मराठी माणूस, इथला माणूस, भूमिपुत्र, खोटा नाही बोलणार. सगळे कलाकार आमच्या पाठीमागे आहेत, मी कलाकार नाही. अच्छा है, अच्छा है. त्यानंतर शाहरुख खान. त्यांना थंडी बरीच लागलेली आहे. ये लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं. मैं भी खुश हो रहा हूँ ये कार्यक्रम देख के. पारो भी आए हैं मेरे साथ में चेन्नई एक्सप्रेस में बैठ के. और ये सब लोग मेरे दोस्त. बहुत अच्छा प्रोग्राम. आयोजकों का आभार. अमिताभ बच्चन.
ऐ साला, रिश्ते में तो हम तुम्हारे दोस्त लगते हैं। नाम है दिनेश भोईर द्वितीय। अरे भाई जी, ऐश्वर्या और अभिषेक कब से थाली लेके खड़े हैं? उनके लिए भी तालियां बजाओ। लाइन वही से शुरू होगी जहां हम खड़े रहेंगे और सभी को लाइन से प्रसाद मिलेगा। दादा कौन के? म्हणजे मला इतकं चांगलं प्रोग्राम इथं केलेलं आहे आयोजकांनी, खूपच चांगलं. तुमच्या मायला माझा नमस्कार. पण मी काय बोलतो, इथे सुंदर सुंदर मुली बसलेल्या आहेत ना, मायला ही शेंबडी शेंबडी पोरं पण बसलेली. इथे मी घरी मायला हात पॅन्ट शिवाय फिरत नाही आणि वडापाव शिवाय खात नाही हिच्या मायला. पण इथे मी फुल पॅन्ट घालून काय आलेलो माहिती आहे, हिच्याला मच्छर चावतात कुठे कुठे, म्हणून असं करावं लागलं हिच्या मायला. पण खूपच सुंदर कार्यक्रम आयोजकांनी केलेला आहे. मी गंगा वगैरे हिच्या मायला. वा 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 वा. अक्षय कुमार. जो मैं बोलता हूँ वो मैं करता हूँ, जो मैं वही बोलता वो भी मैं डेफिनेटली करता हूँ, क्योंकि मैं यहाँ कलवे गाँव में आया हूँ. बाबू भैया मैं भी आया हूँ. त्यांच्या मागे सुनील शेट्टी. बाबू भैया मैं भी आऊँ ना कलवे गाँव में कार्यक्रम देखने. त्याच्या मागे बाबू भैया परेश रावल. अरे कुत्र्या रे ये राजू इधर पहले इधर रे. मैं भी आऊंगा कार्यक्रम देखने. त्याच्यानंतर मोदीजी येतात. मोदीजी. भाई और बहनों, मित्रों, कल रात 8 बजे संदीप जी ने मुझे फोन किया. मैं आज 8 बजे आया, लेकिन मित्रों मैं कभी ऐसी बात नहीं कहूंगा. बहुत ही अच्छा प्रोग्राम किया है. आयोजकों का मैं चाहे दिल से आभार मानता हूं, लेकिन मित्रों, भाई और बहनों, 12 बज गए, मुझे जाना होगा. सैफ अली खान मच्छी खाऊन येतात. वाव, कमाल कर दिया यार, कसम से यार. वाव वाव, बोंबील, बागडा, सुरमई, पापलेट. वाव. कोणतरी पाठीमागून दगड मारतो, चुकून ऋतिक रोशनला लागतो. आए ना, ये सभी लोग अच्छे. ये केलवा वालों का नेम बहुत अच्छा है, मेरे सर पे मर. है ना. हाँ, मैं आऊंगा, मैं भी केलवा गाँव में आऊंगा. लता मंगेशकर येतात. सर्वांना नमस्कार करते. मी लता मंगेशकर, या सर्वांची मोठी बहीण, आणि इथे तुम्हाला एक गाणं सांगून दाखवते. ऐकायचंय का? पण मी नाही सांगणार. हो, जगदीश पाटील कोणाला ऐकायचंय तुम्हाला? अलिबाबाला जगदीश पाटील ऐकायचंय. साईंच्या चरणी मी एक गाणं अर्पण करतो. खूप एकवीर आईचं दर्शन घेतलं आणि नंतर साईबाबांचं, आणि मी इथे या ठिकाणी केळवे गावामध्ये आलो. खूपच चांगलं. लाल लाल सावर फुलेली दादा फुलेली, लाल लाल सावर फुलेली दादा फुलेली, रोषानी पोशीला पळवली. धन्यवाद. थँक्यू.